तसे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विठळा तुका म्हणे देव चतुर जाणूनी अंतर वर्ततसे विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता
आपुलिया सत्ता एका एकी, देव चतुर जानोनी अंतर वर्ततसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा आणि सोपा, फक्त 3 चरणाचा, पण तो देव कसा आहे हे सांगणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 5व्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये तो देव कसा आहे ते सांगतायत ऐका. हा अभंग या ठिकाणी मी मुद्दामच निवडलेला आहे. याचं कारण तुम्हाला सांगते ऐका. गेली 10 वर्षापासून तुम्ही सप्ताह बसवताय. गेली 10 वर्षापासून नित्यनेमाने सकाळी काकडा भजन असेल, दुपारी मला वाटतं सकाळी काकडा भजन, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर पुन्हा दुपारी मनात आलं तर भजन, त्याच्यानंतर हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन, सातत्याने 10 वर्षापासून हे रेग्युलर चालू आहे. 10 वर्षापासून ज्याच्यासाठी आम्ही काकडा भजन करतोय, 10 वर्षापासून ज्याच्याकरता आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतो, 10 वर्षापासून ज्याच्याकरता भजन करतोय, ज्याच्याकरता हरिपाठ करतोय, ज्याच्यासाठी कीर्तन ऐकतोय, तो देव नेमका कसा आहे हे जर कळालं नाही तर एवढी सेवा करून काही उपयोग नाही. तर ज्याच्यासाठी काकडा भजन करायचंय तो देव आम्हाला कळाला पाहिजे. ज्याच्यासाठी हरिपाठ करायचा आहे तो देव आम्हाला कळाला पाहिजे. ज्याच्यासाठी कीर्तन करायचं आहे, ऐकायचं आहे, तो देव आम्हाला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये तो देव कसा आहे ते सांगतायत ऐका. बरं, तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला देव सांगावा एवढा तुकोबारायांचा अधिकार आहेत महाराज. आणि संतांनी तुमच्या आमच्यावर खरं पाहायला गेलं तर उपकारच केलेत. हे बघा, ही मुलं जर उठणार असेल तर आत्ताच उठून द्या. माझं फार शिस्तप्रिय कीर्तन असतं आणि खूप 4-5 जण उठले तर मी डायरेक्ट जय विठ्ठल घेईल. या नियमाचं पालन तुम्ही करणार असेल पोराव तर बसा पुढे, अन्यथा ही पुढे मुलं बसून काही उपयोग नाही दादा. कीर्तन हा तमाशा नाही, कीर्तन हा टाइमपास नाही, कीर्तन हे विरंगुळा नाही. तर त्या कीर्तनात बसल्यानंतर शिस्तीचं पालन व्हावं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून एकही मुलगा इथून उठणार नाही याची काळजी आपण आजूबाजूच्या माणसांनी घ्यायची. विठ्ठल 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 तुकोबारायांनी तो देव कसा आहे सांगितलं. हे संतांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत महाराज. खरं पाहायला गेलं तर संतांनी तुमच्या आमच्यावर उपकारच केलेले आहे. कारण संतांनी आम्हाला देव समजावून सांगितला, संतांनी आम्हाला संत सांगितले, संतांनी आम्हाला जगावं कसं ते सांगितलं, संतांनी आम्हाला मरावं कसं ते सांगितलं. हे एकूणच संतांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे. कारण मी नेहमी सांगत असते, या जगामध्ये संतांनी जे आपल्याला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? महिला मंडळ, आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झालो तर पुढच्या वर्षी सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. सरकार निवडून आलं तर आम्ही सख्याच राहू, अन्यथा मात्र सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने दिलेलं काय पुरतो? निवडणुका आल्यात की रस्ते बुजवतात, खड्डे बुजवतात आणि पुन्हा निवडणुका संपल्या की आहे तोच कारोबार सुरू होतो. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही. सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही आणि एवढं सांगून सुद्धा तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरलंय सांगा ना मला. लोक आमच्याकडे येतात, ताई 40 वर्ष परमार्थात गेले, 40 वर्षापासून पठ्य कीर्तन ऐकतोय. लोक आम्हाला अभिमानाने सांगतात 40 वर्ष झाले ताई कीर्तन ऐकतोय. मी म्हणते 40 वर्ष कीर्तन ऐकून जर तंबाखू सुटत नसेल तर ऐकतात कशाला? काहीतरी सुधारणा झाली पाहिजेत ना महाराज. मी नेहमी सांगत असते, कीर्तन कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कथा कमी ऐका, पण आचरणात किती आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. आचरणात आणत नसाल तर काही अर्थ नाही हो.
कमी ऐका थोडं, पण आचरणात आणलं पाहिजेत ना महाराज. म्हणून मला असं वाटतं किती सुधारणा झालीत आमच्यामध्ये, आणि खरंच आम्ही सुधारलोय का. म्हणून मी नेहमी सांगत असते, संत जे देतात ना ते या जगामध्ये आम्हाला कोणीच देऊ शकत नाही, कोणीच नाही. कारण सांगते ऐका, जगावं कसं मायबाप शिकवतात. नीट ऐका बरं का, एक एक शब्द तुमच्या फार महत्वाचा आहे. जगावं कसं आईबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात. रडावं कसं अनुभव शिकवतात. कष्ट करावे कसे परिस्थिती शिकवते. त्रास किती द्यावा नातेवाईक शिकवतात. आणि दुःखातही आनंद किती मानावा हे संत शिकवतात. म्हणून संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही. आणि संतांनी खरंच आमच्यावर उपकार केले. मायबापाने देहदान केला, मायबापाने देहदान केला, देवाने जीवदान केलंय, आणि संतांनी कृपादान केले. कृपादान केले संती, 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 कृपादान केले संती. कल्पांती हे सरेना, कल्पांती हे सरेना, म्हणविता त्यांचा दासा, म्हणविता त्यांचा दासा, म्हणविता त्यांचा दासा, म्हणविता त्यांचा दासा. कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, म्हणविता त्यांचा दासा, म्हणविता त्यांचा दासा, म्हणविता त्यांचा दासा, कृपादान केले संती, कल्पांती सरेना. कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी आमच्यावर केलेत महाराज. म्हणून संतांनी जे दिलंय ते या जगात कोणी देऊ शकत नाही. आणि तुकोबाराय तुम्हाला आम्हाला तो देव कसा आहे सांगतायत ऐका बरं. तुकोबाराय काय आहेत मी जर सांगायला गेले ना तर माझं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही. आणि ऐकता ऐकता तुमचं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय ऐकून होणार नाही. काय आहेत तुकोबाराय ऐका. वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा, श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं महाराज तुकोबारायकडे. आमच्या वारकऱ्याच्या घरामध्ये, आमच्या टाळकऱ्याच्या, गायकाच्या, वादकाच्या, कीर्तनकाराच्या घरामध्ये जे आहेत ते आमच्या तुकोबारायच्या घरात नव्हतं. आणि जे होतं ते कसं होतं ऐका ना. मोडकी खाट, फुटका माठ, गळकं ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट, श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं आमच्या तुकोबारायकडे. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान, श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांचा आजचा अभंग आहेत महाराज. ते तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात की देव कसा आहे. हे बघा आपण डायरेक्ट अभंगाकडे वळू. माझा नियम आहे, मी पहिल्यांदा परिहार देत नाही. काय होतं कीर्तनकार परिहार द्यायला गेले की पाऊण तास परिहार देण्यात जातो आणि मग अभंग सोडवायचा राहून जातो. माझं म्हणणं असं आहे, मी पहिल्यांदा अभंग सोडवते आणि नंतर परिहार देते. चालेल ना तुम्हाला. हां, म्हणजे परिहार राहून गेला तरी चालेल. तुमच्याच गावकऱ्यांची तुम्हाला ओळख आहे, राहिला तरी चालेल. म्हणजे वेळ मिळाला तर मी परिहार देईल, परंतु माझा अभंग पूर्ण सोडवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी डायरेक्ट अभंगाकडे वळते. विठ्ठल 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 ऐका. अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग जो आहेत ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पण अभंग सर्वांसाठी मुळीच नाही. अभंग कुणासाठी आहे कुणासाठी नाही तो महत्त्वाचा मुद्दा मांडते ऐका. पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याच्यासाठी आजचा अभंग अजिबात नाही. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्याच्याहीसाठी आजचा अभंग मुळीच नाही. पण तिसरा वर्ग आहे ज्याने देवाला अद्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याच्याकरता आजचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
जाणत नाही, मानत नाही, त्याच्यासाठी आजचा अभंग मुळीच नाही. याचं कारण आहे, ज्याला देवाला जाणायचं नाही, मानायचं नाही, त्याला महाराज नास्तिक म्हणतात. थोडं खालच्या लेवलच्या भाषेत बोलते, ज्याला बापच मानायचा नाही, त्याला वर्ष श्राद्धाशी काय घेणं? वर्ष श्राद्धाशी घेणं कुणाला? ज्याला बाप मानायचा आहे त्याला. ज्याला बापच मानायचं नाही, ते दावही करत नाही, श्राद्धही करत नाही. तसं जो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही, त्याला सांगून उपयोग नाही. जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिक कुणाला म्हणावं? नास्तिकाची फार गोड व्याख्या आहे. नास्तिक कुणाला म्हणायचं आहे का? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. येतंय का लक्षात तुमच्या? पुन्हा रिपीट करते, काही टेन्शन घेऊ नका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. थोडक्यात मराठीत सांगता येईल का? अगदी स्पष्टीकरण देते. स्वतःही परमार्थ करायचा नाहीच नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही. असे महाराष्ट्रात नास्तिक कमी नाही महाराज. स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. आता समजा माझं कीर्तन ऐकलंच आणि एखाद्याला वाटलं, कांचनताईंचं कीर्तन ऐकलं, गळ्यात माळ घातली, म्हणजे असं काही कुणाला वाटत नाही, पण वाटलंच एखाद्याला माळ घालावी आणि त्याने जर घातलीच तर लोक त्याला चांगले म्हणत नाही महाराज. नास्तिक त्याच्याकडे पाहतात आणि लोकाला सांगतात, करू करू भागला देव पूजेला लागला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधीच सहन होत नाही महाराज. म्हणून एक सांगू तुम्हाला, परमार्थ करायचा असेल तर कायम वैदिनी सारखा परमार्थ करा. वैदिन माहिती आहे महिला मंडळ तुम्हाला? वैदिन ती येते बघा आपल्या गावामध्ये, डोक्यावर पाटी असते, त्या पाटीमध्ये सुया असतात, बिबवे असतात, कंगवे असतात, चाळण्या गाळण्या असतात, त्याच्यात फणी असते. फणीचा उपयोग कशासाठी करतात? वा वा वा, हा, त्याच वा काढण्यासाठी करतात. ती फणी सुद्धा कशात असते? पाटीत असते. पण त्या वैदिनीकडनं सुद्धा एक गुण घेण्यासारखा आहे बरं का. कारण ज्याच्याकडनं आपल्याला गुण मिळाला तो आपला गुरु होत असतो महाराज. जो ज्याचा मी घेतला गुण, तो मी गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं मला गुण मिळाला तो माझा कोण झाला? गुरु झाला. वैदिनीकडनं सुद्धा एक गुण घेण्यासारखा आहे. बघा तुम्ही, ती वैदिन डोक्यावर पाटी घेते, तिला काही एकच गाव नसतं महाराज, अनेक गावं असतात. ती वैदिन त्या गावामध्ये येते, त्या वेशीतनं प्रवेश करते. तिने एंट्री केली की अख्ख्या गावातले सगळे कुत्रे त्या वैदिनीवर भुंकतात. पण त्या वैदिनीकडनं कोणता गुण घ्यावा महाराज? ती वैदिनीवर सगळे जरी कुत्रे भुकायला लागले तरी ती वैदिन एकदा सुद्धा मागे फिरून पाहत नाही आणि एकदा सुद्धा हाड म्हणत नाही. तिला माहिती आहे, सगळ्या कुत्र्यांना जर हाड म्हणत बसले तर माझा धंदा पूर्ण व्हायचा नाही. तसं परमार्थ करणाऱ्याने वैदिनी सारखा परमार्थ करा. मागे कोण किती भुंकतय याच्याकडे लक्ष देऊ नका, तरच तुमचा परमार्थ पूर्ण होईल दादा, तरच होईल. अन्यथा नाही तर असे नास्तिक खूपच नावं ठेवायला बसलेले आणि ते नास्तिक स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. ऐका जरा, तुम्ही कधी माशी पाहिली का? हो माशी? हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा ना. तुम्ही मला म्हटले असतं तर मी येतानाच नाशिकवरून पाठीभर मासे घेऊन आले असते. हां, मी बरं तरी माशीच विचारली, दुसरं काही विचारलं नाही. जरा टवटवीत बसा बरं, सगळे सावध बसा, सावध. अगदीच मरगळल्यासारखं बसू नका. काहींचे तोंड पाहिले ना दादा, दुपारी पाहिलं तरी 12च वाजलेले असतात आणि रात्री पाहिलं तरी सुकलेलेच असतात. तुम्ही पहा, हसत नाही, बोलत नाही. मग प्रेतात आणि आपल्यात काय फरक आहे? माणसाने जरा टवटवीत बसलं पाहिजे, हसून खेळून बसलं पाहिजेत महाराज. काहींचे तोंड पहा कायम सुटलेले असतात, कायम तोंड सोडून बसतात आणि नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले का मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबुदी आली याच्या पुढं कीर्तनाला उभी राहिली वाटतं ना. म्हणून जरा टवटवीत बसा, फ्रेश बसा, फ्रेश आनंदी बसा. किती टवटवी असावी सांगू तुम्हाला चेहऱ्यावर, इतकी टवटवी असावी महाराज. एक वेळा वीर भगतसिंग दंड बैठका काढू लागलेत महाराज आणि फासावर जायचं होतं दुसऱ्या दिवशी फासावर जायचं हे माहीत असताना सुद्धा दंड बैठका काढायला सुरुवात केली. आणि दंड बैठका काढत असताना एक शिपाई तिकडनं आला आणि भगतसिंगांना प्रश्न विचारला, भगतसिंग, उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, मग दंड बैठका का काढतायत? भगतसिंगांनी सांगितलं, अरे बाबा, फासावर जाणारी म्हणून तर दंड बैठका काढतोय. म्हणले फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचा काय संबंध?
भगतसिंगांनी जे उत्तर दिलं ते अतिशय गोड होतं आहे का? वीर भगतसिंग म्हटले, अरे ऐक बाबा, माझी आई रोज देवपूजा करते. ती देवपूजेला बसली की मला फुलबागेत जाऊन फुलं आणायला सांगायची. मी फुलबागेत जायचो, जशी असेल तशी फुलं घ्यायचो आणि आईच्या हातात ठेवायचो. आई काय करायची? ज्या फुलाचा घाण वास येते ते फुल फेकून द्यायची, जे फुल सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, पण जे फुल अगदी टवटवीत दिसतंय, ज्याचा सुगंध छान येतोय, ते फुल घ्यायची आणि भगवंताच्या चरणापाशी व्हायची. अरे मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की या धरणी मातेनं माझा स्वीकार करावा आणि भगवंताच्या चरणापाशी मला जागा मिळावी, याकरता मी दंड बैठका काढतोय. महाराज, अरे मरता मरता सुद्धा टवटवीत दिसावं वाटलं भगतसिंगांना. आता तुम्ही सगळे मरता मरता कसे दिसाल मला माहित नाही, कारण मी पाहायला येणार नाही ना, पण निदान कीर्तनात तरी टवटवीत बसा एवढीच माझी इच्छा आहे, दुसरं काहीच नाही. ऐका, काय प्रश्न विचारला होता मी तुम्हाला? माशी, जेवढ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं तेवढे जिवंत आहेत, म्हणजे बाकीच्यांनी नाही दिलं मग त्यांनी समजायचं आपण कुठे गेलोय. पण ऐका, सावध बसा, जिवंत बसा कीर्तनामध्ये. माशी पाहिली का तुम्ही? आता तरी हो म्हणा ना, एवढं सगळं सांगितलं. ऐका, माशी माशी एक जण असं पुढारी होता दादा, चांगला 100 किलोचा होता. किती? अजिबात एकमेकाकडे पाहायचं नाही बरं का, ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती आहे. आणि तुम्हाला सांगू का, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे गड्या. जळक्या माणसाचं कुठं वजन वाढत असतं का? अजिबात नाही. वजन वाढायला काय पाहिजे? समाधान पाहिजे. समाधानी माणूस. चांगलं 100 किलोचं होतं दादा, पुढारी होता. जेवायला बसला. आता पुढाऱ्याच्या जेवणात आणि आपल्या जेवणात खूप फरक असतो. पुढारी जेवायला बसला, 5 पक्वान्नाचं जेवण होतं, जेवायला बसला, श्लोक वगैरे म्हटला. आता पुढारी होता पण वारकरी होता म्हणून श्लोक म्हणायचं त्याला सुचलं. बरं, श्लोक म्हटला आणि मग मात्र त्या ठिकाणी ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं. आता तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून, असं नाही का? मग ताटाच्या भोवती पाणी फिरवावं त्याचं कारण सांगते ऐका. ज्याच्या घरी आपण जेवायला गेलो, स्वयंपाक करत असताना त्या स्त्रीच्या मनामध्ये संकल्प विकल्प वाईट विचार येत असेल तर तिचे सगळे विचार त्या अन्नामध्ये उतरत असतात आणि आपण जेवण केलं की ते सगळे विचार आपल्या अंतरंगात प्रवेश करत असतात. पण ताटाच्या भोवती पाणी फिरवलं की त्यातले सगळे दोष निघून जातात आणि त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात होतं. आहारशास्त्र सांगते, प्रसादस्तु प्रसन्नता. तिथे वातावरण प्रसन्न व्हावं, त्याचं रूपांतर प्रसादात व्हावं म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं? पाणी फिरवायचं. बरं, त्यानं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, कोणी? तेवढं लक्षात राहिलं तुमच्या. आता 2-1 महिने अजून लक्षात राहील, कारण ते सगळे डोक्यातच आहेत ना महाराज, पुढारी पुढारी. म्हणून पुढाऱ्यानं असं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, सगळं जेवण संपवलं आणि संपवल्याच्या नंतर ताटाच्या शेजारी वाटी होती. असं म्हटलं जातं की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, ते पचनासाठी उत्तम असतं. आपल्या नशिबात नसलं स्वीट्स तर निदान गुळाचा खडा तरी खावा, तो पचनाला अतिउत्तम असतो. पण त्या पुढाऱ्याने ताटाच्या शेजारी वाटी होती, वाटीमध्ये गुलाबजाम होते, ती अशी वाटी उचलली, त्यातला एक गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकायला असा आ केला. तोंडात टाकणार तेवढ्यात एक माशी भणभण करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं गोडाऊनही बरंच मोठं होतं. पोट आता 100 किलोच्या माणसाचं पोट किती मोठं असेल बरं? पोट बरंच मोठं होतं की नाही बाबा? पण माशी आत गेली, तिने कोणत्या तरी कोपऱ्याला लपायचं की नाही, ती माशी आत गेली, हे बाहेर गेलं. याने डबडब केली आणि उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आपुलिया ऐसे संसर्गे, आपुलिया ऐसे संसर्गे, प्रमाण महाराजांनी गोड दिलं. म्हणजे याने हे सिद्ध झालं की माझा दृष्टांत प्रमाण बाह्य नव्हता, म्हणजे त्याला प्रमाण होतं म्हणून दृष्टांत सांगितला. तुका म्हणे अन्न जिरोनिधी माशी, आपुलिया ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव आहे,
स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. ऐका जरा, दोघं पती पत्नी होते दादा आणि दोघांची ॲनिव्हर्सरी होती. ॲनिव्हर्सरी माहिती तुम्हाला म्हणजे काय? ज्यांचे लग्न झाले नाही तेच उत्तर देत आहेत. ऐका, त्यांनी विचार केला हो की न हो, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता होईलच याची काही गॅरंटी नाही हा, कारण मुलींची संख्या फार कमी झालीत. असो, ते ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा वाढदिवस. दोघं पती पत्नी, दोघांची ॲनिव्हर्सरी. मला कळत नाही ही पाश्चात्य धर्मसंस्कृती आपण आपल्या देशात का आणली महाराज, खरंच काही कळत नाही. तुम्ही बघा ना, किती वाढदिवस करतोय, किती बड्डे करतोय मुलांचे, आणि त्या वाढदिवसाला कितीतरी ॲक्सिडेंट पाहतोय. ज्याचा वाढदिवस करतोय त्याचाच ॲक्सिडेंट झालेला पाहिलाय, ज्याचा वाढदिवस आहे त्याचंच केकमध्ये डोकं खुपसून मृत्यू होताना आपण पाहिलाय. तरी हे वाढदिवसाचं फॅड आपलं जात नाहीत महाराज. ठीक आहे, तुम्ही वाढदिवस करतात, मान्य आहेत महाराज, पण माझं म्हणणं एकच आहे की वाढदिवसच करायचं असेल तर मित्रांना पार्टे देत बसू नका. वाढदिवसच करायचं असेल तर नातेवाईकांना जीवत घालू बसू नकात महाराज. एखादा वाढदिवस एखाद्या वृद्धाश्रमात करा, 100% तुम्हाला आशीर्वाद मिळतील महाराज. एखादा वाढदिवस एखाद्या अनाथ आश्रमात करा, एखादा वाढदिवस एखाद्या मुलांच्या संस्थेवर करा, पुण्य मिळेल. पण किती मित्र जीव घातले तरी त्याला काही अर्थ नाहीत महाराज. पण हे वाढदिवसाचं फॅड आपण आणलंय ठीक आहे, पण एका दोघांची ॲनिव्हर्सरी होती, पती पत्नी, आणि तेवढ्यात मात्र तो नवरा तिकडनं आला आणि तिला विचारले, बघ आज आपली ॲनिव्हर्सरी आहे, तुला आज काय लागतं ना ते मागून घे, मी द्यायला तयार आहे, बोल तुला काय पाहिजे. महिला मंडळ, समजा जर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय काय मागितलं असतं? म्हणा ना, काय काय नाही मागितलं असतं ते विचारत आहे. हां, पण त्याने विचारलं तुला काय लागतं ना ते मागून घे, आज मी द्यायला तयार आहे. महाराज खोटं नाही. तिनं सांगितले, बघा मी जे मागेल ते तुम्ही द्याल का मला 100%? म्हणे 100% देईल. बोल तुला काय पाहिजे? आणि त्या पत्नीनं सांगितलं, मला सोनं नाणं दागदागिने कपडे लत्ते यातलं काहीच नको, माझी मागणी फार वेगळी आहे, पण मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल, 100% देईल. बोल तुला काय पाहिजे? त्या पत्नीनं सांगितलं, मला बाकीचं काहीच नको, माझी इच्छा एकच आहे, आयुष्यभर तुम्ही कधी परमार्थ केला नाही, पण गावात सप्ता बसलाय आणि एक तरी कीर्तन तुम्ही ऐकावं, याच्या पलीकडे मला काही नको. अशी धर्मपत्नी मिळायला खूप मोठं भाग्य लागतं महाराज, कीर्तनाला पाठवायला. हां, आणि तुम्हाला खरं सांगू, तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय काय खरं बोलतात राव तुम्ही, हरकत नाही. तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही, देवाला सुद्धा पायकोच ऐकावं लागलं आहे का. आणि तिचं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्याचं कीर्तनाला येऊन बसलं आणि मोठ्या महाराजांचं कीर्तन होतं. अगदी कीर्तनाला समोर बसलं दादा महाराज, अगदी छान वर्णन करत होते. बाबांनो, इतका सुंदर देह मिळालाय, एक काम करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, कारण हा पुन्हा परत नाही. देवाने सुद्धा इच्छा केली की नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. काय कमी होतं स्वर्गामध्ये? जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनूची, सगळं होतं, पण त्या देवाला सुद्धा इथं यावं वाटलं. आम्ही किती भाग्यवाने, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंडामध्ये नरदेहाची प्राप्ती झालीत, ही खऱ्या अर्थी तुम्हाला मला संपत्ती रूपाने मिळालेला आहे. मग इतका सुंदर जर देह आम्हाला मिळाला तर या देहाचा उपयोग कशासाठी करावा हे आम्हाला कळालं पाहिजे. महाराज फार गोड वर्णन करतात. देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन
देवी दिला देह भजना गोमटा. सुंदर देवाने देह दिला. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. महाराज म्हटले इतका सुंदर देह मिळाला, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, पंढरपूरला जा, चंद्रभागेत स्नान करा, आषाढी कार्तिकी करा, असं महाराज सांगत होते. आणि तो बायकोचं ऐकून कीर्तनाला येऊन बसलेला होता. त्याला असं वाटलं महाराजांनी जेवढं सांगितलं तेवढं आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे. आणि त्यानं सगळं कीर्तन ऐकलं आणि घरी गेलं आणि बायकोला सांगितलं, बघ लवकर तयारी कर, मला आज पंढरपूरला जायचंय. बायको म्हणली लवकर कधी देऊन आणले नाही आणि पंढरपूरला जायचं मग जाताय ना, जाऊ द्या काय हरकत नाही, अडवायचं नाही. निघालं पंढरपूरला. महाराज सगळी तयारी करून दिली आणि तेवढ्यात बायको म्हटली, अहो ऐका ना, चाललात ना पंढरपूरला, माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा बरं का. आता नीट ऐका, ज्याचं पंढरपूरला जाणं होत नाही त्यानं निष्ठावान वारकऱ्याकडे निरोप द्यायचा राहतो. आता तुमच्या पुढे प्रश्न असा असेल की निष्ठावान वारकरी म्हणावं कुणाला? फार मोठा प्रश्न आहे महाराज, कुणाला म्हणायचं वारकरी? मग आता ऐका, जो पालखी सोहळ्यात चालत चालतो, जो रथाच्या पाठीमागे सकाळी काकडा भजन म्हणतो, विसाव्याच्या अभंग म्हणतो, हरिपाठ म्हणतो, सातत्याने भजन करत चालतो रथाच्या पुढे आणि मागे, त्याला निष्ठावान वारकरी म्हणा. आणि जो आधीच रथाच्या पुढे 2-4 किलोमीटर आधीच चालत चालत जातो आणि जेवणाची व्यवस्था पाहतो, त्याला भरेकरी म्हणा, वारकरी नाही. हा, म्हणून भरेकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. म्हणून निरोप कोणाकडे द्यायचा? वारकऱ्याकडं. ती म्हटली, अहो चाललात पंढरपूरला, माझ्या पांडुरंगाला जय हरी सांगा. ती म्हटलं काय हरकत नाही, तुझा निरोप पांडुरंगाला सांगतो. निघालत महाराज. निघाल्याबरोबर बस स्टँडवर गेलं. नेमकं बस त्याच दिवशी अर्धा तास उशिरा होती. तिथं बाकड्यावर बसलं. नेमकं जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटलं. बरं असे नको तिथं भेटत राहतात. आपण जर एखादं स्थळ पाहिलं, निघालं आणि विचार केला आणि याचं तोंड पाहायचं नाही, 100% त्याचंच तोंड आपल्याला सकाळी दिसतं. ते मांजरी सारखे आडवे जातात काही काही लोक महाराज, तुम्ही पहा. आणि तेवढं जातीवंत नास्तिक त्याला येऊन भेटलं. कुठं निघालात? हे म्हणलं पंढरपूर. अरे कोणी सांगितलं? म्हणलं रात्री मोठ्या महाराजाचं कीर्तन होतं, महाराजांनी सांगितलं पंढरपूरला गेलं पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे. अरे बाबा, गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, आषाढी कार्तिकी केली पाहिजे. नाही काही जमलं तर एकदा तरी पंढरपूरला गेलं. पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा. काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा. वा. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3 आणि पंढरीसी जाणं एक वेळा. काशीला गेलं तर 5 वेळा जावं लागतं, द्वारकेला गेलं तर 3 वेळा जावं लागतं. पण 3 वेळा द्वारकेला गेल्याचं फळ जितकं आहे, 5 वेळा काशीला गेल्याचं जितकं फळ आहे, तितकं एकदा पंढरपूरला गेलं तरी सगळ्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून पंढरीसी जाणं एक वेळा. म्हणून पंढरपूरला एकदा जरी गेलात तरी सगळ्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तो म्हटला, अरे पण महाराजांनी सांगितलं पंढरपूरला गेलं पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे. त्याला अरे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे, आपण एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानानं, तसं करू नका बरं का तुम्ही. ऐका. पण ते म्हणलं, अरे चंद्रभागेत स्नान करायला लावलं. अरे एवढ्या लांब आंघोळीला चालला, तिथंही पाणी घरी पाणी, एवढ्या लांब आंघोळीला चालला. आणि त्याला ते पटलं. ते म्हणलं घरी आंघोळ केली का आणि तिथं आंघोळ केली का सारखंच. आणि ते निघालं कुठं? घरी. तेवढ्यात बायको म्हटली, अहो गेले होते ना तुम्ही. ते म्हणलं कुठं? ती म्हटली वारी. हे म्हटलं बरं आहे घरीच, काय करायची वारी? हे कशामुळे घडलं कळतंय का? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि सध्या नास्तिकाचं मत आहे, जे डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. ऐका, ते नास्तिकाचं असं मत आहे महाराज, स्टँडर्ड नास्तिक. ते म्हणतात देव आम्हाला डोळ्याने दिसत नाही, याचा अर्थ जगामध्ये देव नाही, असं नास्तिकाचं मत आहे महाराज. पण ऐका ना तुम्ही, ते नास्तिकाला दिसत नाही याचा अर्थ खरंच देव नाही का जगामध्ये? सांगते तुम्हाला, ऐका. एक आंधळ बाबा दुसऱ्या आंधळ्याला म्हटलं, एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला म्हटलं, अरे बाबा लई लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, पण तुला कधी दिसला का? कोण कोणाला म्हटलं? हा, सावध बसा म्हणजे कळेल तुम्हाला. आंधळं आंधळ्याला म्हटलं,
खूप लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, पण तुला कधी दिसला का? ते म्हणलं 100 वर्षाचं झालो मला सूर्य दिसला नाही. ते म्हणलं तुला दिसला नाही, मला दिसला नाही, आपण सगळ्यांनी मिळून निषेध व्यक्त करू, सगळ्यांना आंधळ्यांना गोळा करू. बरं नास्तिकांना गोळा करायला वेळ लागतो का? त्यांचं संघटन करायला वेळ लागत नाही. तसं संप्रदायात लोक गोळा करायला वेळ लागतात, पण मात्र सभेला लोक गोळा करायला वेळ लागत नाही. कारण 500 रुपये भेटताना महाराज सभेला, म्हणून तिथं वेळ लागत नाही, पण इथं वेळ लागतो. सगळे आंधळे गोळा कसे माहिती का महाराज? सगळे आंधळे निघाले. कशा पद्धतीने दृष्टांत सांगते आहे का? सगळे विद्यार्थी एका वर्गात बसले होते. सर तिथं आले. सरांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, मला सांगा मुलांनो, एका खोलीमध्ये 11 मेंढरं कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? सगळे म्हटले सर 10 उरले 10. सगळ्यांना सर म्हटले बसा खाली. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, पण एक असं कोपऱ्याला बसलेलं विद्यार्थी होतं बरं का. कोपरा पाहून कोण बसतं? जे मठ्ठड येते, म्हणजे इथलं नाही सांगत कुठलं. आता इथं ज्याला ज्याला जशी जशी जागा मिळेल तसे तसे बसले, पण शक्यतो कीर्तनात बाबा कोपरा पाहून कोण बसतं माहिती का? जे तंबाखू खातं ते कोपऱ्याला बसतं, त्याला थुकायची व्यवस्था म्हणून ते कोपऱ्यात बसत असतं. पण ऐका, ते कोपऱ्याला बसलेला विद्यार्थी ते म्हणलं सर सर्वांचं उत्तर चुकलंय. सर म्हणले बस खाली. 3 वर्ष झाली एका वर्गात बसला म्हणून तू उत्तर चुकलं? नाही ना सर, बरोबर फक्त मला येते. सर म्हणले सांग पटकन काय? ते म्हणलं असं नाही, पुन्हा परत प्रश्न विचारा. सर म्हणले ऐक, एका खोलीमध्ये 11 मेंढरं कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? ते म्हणलं सर एकही उरलं नाही. सर म्हणले मूर्ख आहे का? अरे एका खोलीत 11 मेंढरं कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? ते म्हणलं सर एकही नाही ना. सर म्हणले असं कसं काय? ते म्हणलं सर मेंढराची जातच अशी, एक पळालं का आखे पळाते. तशी नास्तिकाची जात आहे महाराज. एक नास्तिक पळालं की अख्खे नास्तिक त्याच्या पाठीमागे. तशी आंधळ्यांची सभा भरली आणि सगळे नास्तिकच होते महाराज. सगळे आंधळे बसले. एक आंधळं सूत्रसंचालन करायला होतं, ते बोलायला उभं राहिलं. माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ते त्यांचं मत मांडतील. आपण सर्वांनी शांत चित्ताने ते मत ऐकावं. सगळ्यांनी शांतता ठेवलीत महाराज. आणि तेवढ्यात ते अध्यक्ष बोलायला उभं राहिला. आणि अध्यक्ष सुद्धा कसं होतं? आंधळं होतं. ते अध्यक्ष बोलायला उभं राहिलं. 5 ते 10 मिनिट माईकचं आणि त्याचं ताळ मिळच नाही, पण ते बोलायला उभं राहिलं आणि ते बोलू लागलं. ऐका बरं का, ते बोलतंय, माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ते कोणत्या कारणाने जमलेलो आहोत सगळ्यांना माहीत आहे. खूप लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, पण मला कधी दिसला नाही, तुम्हाला कधी दिसला नाही. ज्या अर्थी आपल्याला सूर्य दिसत नाही, त्या अर्थी जगामध्ये सूर्य नसला पाहिजे आणि तो निषेध व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अध्यक्ष बोलतच होते महाराज, पण नेमकं वरतून घुबड उडत होतं. घुबड माहिती का तुम्हाला? हा, ते घुबड उडत होतं आणि घुबड खाली आलं आणि घुबडाने माईक हातात घेतला. कधी कधी घुबडच माईक हातात घेतात, तुम्ही पहा. ज्याला काहीच बोलता येत नाही ते माईक हातात घेतं. जे कधी गावात स्वच्छता करायला नाही, गावात सप्त्याला नाही, ते ग्रामसभेला भांडायला 100% येते, ते घुबडच आहे. जे कधीच उपस्थित नाही कोणत्याच कार्यात, त्याला फक्त भांडण माहिती आहे. ते कोण आहे? घुबडच आहेत महाराज. तसं ते घुबड आलं, माईक हातात घेतलं आणि ते घुबड बोलायला लागलं. आत्ताच अध्यक्ष महोदयांनी जे मत मांडलेलं आहे त्याला आमच्या घुबडांच्या पार्टीच्या वतीने आम्ही अनुमोदन देतो. आता मला सांगा, घुबडांना सूर्य दिसतो का हो? नाही. आंधळ्यांना सूर्य दिसतो का? नाही. त्यांना सूर्य दिसत नाही म्हणजे जगात सूर्य नाही का? जगात सूर्य आहे, पण यांना पाहायला डोळे. आपणची डोळा दृष्टी नाही, दृष्टी नाही, आपणची डोळा दृष्टी नाही. आपणची डोळा दृष्टी नाही, आपणची डोळा दृष्टी नाही. आंधळ्याची जन अवघेती आंधळे, आंधळ्याची जन अवघेती आंधळे. आपणची डोळा, आपणची डोळा दृष्टी नाही, दृष्टी नाही, आपणची डोळा दृष्टी नाही, दृष्टी नाही, आपणची डोळा दृष्टी लागी, आपणची डोळा दृष्टी लागी.
आंधळ्यासी जन अवघेची आंधळे आपणची डोळे दृष्टी नाही. आंधळ्याला सगळं जग आंधळं दिसतं महाराज. तसं नास्तिकाला देव कसा दिसेल हो? आणि तो नास्तिक म्हणतो जे डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. पण ऐका ना, या जगामध्ये कितीतरी गोष्टी अशा आहेत महाराज ज्या डोळ्याने दिसतात पण असत नाही, आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे की जे डोळ्याने दिसतं पण असत नाही? सांगते ऐका. तुम्ही कधी मृगजळ बघितलं का? मृगजळ, उन्हाच्या झळाया. अगदी बरोबर. हां बाबा अनुभवी आहेत. बरं वाटलं बाबा तुमच्याकडे पाहून. उन्हाच्या झळाया. 2-4 जण मुंबईवरून आले. त्यांनी त्या उन्हाच्या झळाया पाहिल्या, म्हणजे मृगजळ पाहिलं, पाटीत मृगजळ भरलं आणि घरी घेऊन गेले. असं होईल का? तरी काही काही अशीच मान डोलवतात. मला कळत नाही नेमकं तुम्हाला काय कळत आहे. ऐका, ते मृगजळ आहे ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. 2 डोंगर आहे, एका डोंगरावर मृगजळ आहे आणि एका डोंगरावर नाही. म्हणून एक डोंगर ओला आणि दुसरा डोंगर कोरडा, असं होईल का? अजिबात नाही. कारण ते मृगजळ आहे ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे जे असतं पण दिसत नाही? सांगते ऐका. उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, तिळात तेल आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे, पण कधी तिळातलं तेल वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध नाकाजवळ घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुधातलं तूप पाहून नाही, मंथन करून पहा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, मंथोनी नवनीता तैसे घे मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, मंथोनी नवनीता तैसे घे अनंत. वाया व्यर्थात कासानी मार्ग, वाया व्यर्थात कासानी मार्ग, वाया व्यर्थात कासानी मार्ग, वाया व्यर्थात कासानी मार्ग, वाया व्यर्थात कासानी मार्ग. हो 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 हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन केलं की दुधातलं तूप केळतं. तसं साधूची संगत केली की देवातला देव कळतो. पण त्याच्यासाठी साधूची संगत आपल्या जीवनामध्ये अनन्य महत्त्वाची आहेत महाराज, खूप महत्त्वाची आहे. कारण संगतीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही बघा, चांगल्याची संगत लवकर होत नाही आणि वाईटाची झाल्याशिवाय राहत नाही. एखादा वारकरी आहेत आणि तो जर म्हटला चल माझ्याबरोबर वारीला, तर आम्ही लवकर जात नाही. आणि एखादं म्हटलं तंबाखू खाऊन तर पहा किती मजा आहे त्याच्यात, तर खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हणजे वाईटाची संगत लवकर होते पण चांगल्याची संगत लवकर होत नाही. संगतीचा परिणाम सांगू महाराज. एक वेळेला अर्जुन आणि कर्णाचं युद्ध सुरू होतं. कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध सुरू असताना कर्णाने अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनाने कर्णाकडे पाहिलं. अर्जुनाच्या रथामध्ये सारथ्य करायला स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. आणि असं असताना अर्जुनाने बाण काढला आणि कर्णाच्या रथाच्या दिशेने सोडला. कर्णाचा रथ 4 पावलं मागे सरकला. कर्णाने बाण काढला महाराज, अर्जुनाच्या रथाच्या दिशेने सोडला. अर्जुनाचा सुद्धा रथ 4 पावलं मागे सरकला. पुन्हा अर्जुनाने बाण काढला,
काढला, कर्णाच्या रथाच्या दिशेने सोडला. कर्णाचा रथ युद्धभूमीच्या पलीकडे गेला. अर्जुन मात्र कर्णाने पुन्हा बाण काढला, अर्जुनाच्या रथाच्या दिशेने सोडला. जिथे अर्जुनाचा रथ 4 पावलं मागे सरकत होता तिथे फक्त 2च पावलं मागे सरकला. आणि भगवान श्रीकृष्ण कर्णाकडे पाहू लागले आणि कर्णाला म्हणू लागले, वा कर्णा, शाब्बास कर्णा. अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं, देवा, अरे मी बाण मारल्यानंतर त्याचा युद्धभूमीच्या पलीकडे जातो तरी मला शाब्बास की नाही, आणि त्यानं बाण मारल्यानंतर माझा फक्त 2 पावलं रथ मागे सरकतो तरी तुम्ही त्याला शाब्बासकी देतात. अहो, रथात माझ्या राहतात आणि गुणगान त्याचं गातात. काही काही म्हणतात ना, पार्ट्या माझ्याकडनं घेतात आणि मतदान दुसऱ्याला करतात. असंच आहे दादा. तसं देवाला म्हणून, देवा रथात माझ्या राहतात आणि कौतुक त्याचं करतात. ऐक अर्जुना बाबा, तुला काय कमी आहे? ध्वजस्तंभी वानरू तू मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंधरू अर्जुनीसी. अरे तुझ्या रथाच्या ध्वजस्तंभी वानर म्हणजे स्वतः भगवान शिवाचा अवतार आहे, आणि तुझ्या रथामध्ये सारथ्य करायला स्वतः जगाचा मालक बसलेला आहे, तरी तुझा रथ 2 पावलं मागे सरकवतोय. अरे ऐक अर्जुना, कर्ण ज्ञानी आहे, कर्ण गुणी आहे, कर्ण ताकदवान आहे, पण कर्ण एकाच गोष्टीमुळे वाया गेला, कारण कर्णाला दुर्योधनाची संगत लाभली. ठिकाणा संगे हिरा जो बंगला, ठिकाणा संगे हिरा जो बंगला, वेगळा हिरा लागे, वेगळा हिरा लागे. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ठिकाणा संगे हिरा जो बंद, ठिकाणा हिरा जो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, साधू जैसा. ठिकाणा संगे हिरा जो बंगला, ठिकाणा संगे हिरा जो बंगला, हिरा जो बंगला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. महाराज म्हणतात ढेकणाच्या संगतीत हिरा सुद्धा भंगून जातो. दुर्जनाच्या संगतीत जर आपण राहिलं तर दुर्जन बनायला वेळ लागणार नाही. तशी साधूची संगत केली तर देव कळतो. पण एवढंही सांगून जर ऐकत नसेल तर, पण ज्या आरती भिंतीवर चित्र आहे त्या आरती चित्रकार असला पाहिजे, ज्या आरती मडकं आहे त्या आरती कुंभार असला पाहिजे, ज्या आरती अलंकार आहे त्या आरती सोनार असला पाहिजे, आणि ज्या आरती तुम्ही आम्ही जिवंत दिसतोय त्या आरती त्याला मान्य करावं लागणार आहे. पण एवढंही सांगून जर कळत नसेल तर महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला बोध करून काय उपयोग आहे. म्हणून जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज सांगत नाही. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही महाराज सांगत नाही. पण तिसरा वर्ग आहे ज्याने अद्याप देवाला मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याला महाराज सांगतात, आई बाबा माझा देव कसा आहे तो तू जाणताय. जाणता हा शब्द कोणासाठी वापरू नका. इथे जाणता कुणालाही म्हणू नका. सध्या लोक कुणालाही जाणते म्हणतात. तुम्ही बघा, मी बऱ्याचदा रस्त्यावर बॅनर लावलेले पाहते, आणि त्या बॅनरवर असा एखाद्या मुलाचा फोटो असतो, त्याचे केस इथपर्यंत वाढलेले असतात, खाली 4-5 मुंडके लटकवलेले असतात, आणि वरती लिहिलेलं असतं, जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याला केस कट करायचं कळत नाही त्याला तुम्ही जाणतं म्हणतात. पुडी खाल्लेलं थुंकायचं कुठं कळत नाही त्याला तुम्ही जाणतं म्हणतात. जाणता पदवी कुणालाही देऊन जाणत्या शब्दाचा अपमान करू नकात महाराज. उभ्या महाराष्ट्रात जर कोणी जाणत असेल तर एकच आहेत महाराज,
उभ्या महाराष्ट्रात जर कोणी जाणत असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणत उभ्या महाराष्ट्रात कोणीच नाहीत महाराज, ते जाणते आहे. किती जाणते सांगू तुम्हाला. आणि अनेक राजाच्या मात्र त्या ठिकाणी राज दरबारामध्ये कोणीतरी नटी नाचली असेल, कोणीतरी तमासगिरी नाचली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला की कोणी नटी नाचवली नाही, कोणी तमासगिरी नाचवली नाही, तर पुढे जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि छत्रपती शिवाजीराजांनी बसून कीर्तन ऐकावं म्हणून त्यांना म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जनता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा, हे म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा. काळात नाचत होती सुखानी सारी प्रजा, सुखानी सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जनता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा हे म्हणून माझा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकोटाच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे गिरशी करी गिरता परीला रे भगवी ध्वजा, गिरशी करी गिरता परीला रे भगवी ध्वजा, उगवली तारा तिमी राहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमी राहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमी राहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहरा गरजा शिवाजी राजा. माझा जिजाऊची बुलनाई कशी आली वापणाला, जिजाऊची बुलनाई कशी आली वापणाला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बाबाचा बाप माझ्या शिवा जन्मला, बाबाचा बाप माझ्या शिवा जन्मला, म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा, हे म्हणून म्हणती शिवाजी माझा जनता राजा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, म्हणून त्यांना जाणतं म्हणा. कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल महाराज. माझे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजच आहे. अनेक राजे जरी होऊन गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाहीत महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय होते सांगू तुम्हाला ऐका. एक गोड प्रसंग आठवला म्हणून सांगते. एक 18-19 वर्षाची मुलगी होती महाराज. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी करणारी मुलगी, जॉबला जाणारी मुलगी होती. संध्याकाळी 7 वाजता तिचं काम सुटलं आणि बस स्टँडवर आली. बसची वाट पाहू लागलीत महाराज. 7चे 7:30 वाजले पण बस काही येत नव्हती. 7:30चे 8:30 वाजले पण बस काही येत नव्हती. 8:30चे 9:30 वाजले पण बस काही येत नव्हती. 9:30चे 10:30 वाजले. रस्त्याने अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या पण बस काही येत नव्हती. मुलीच्या पायाचा थरकाप व्हायला लागलत महाराज. विचार करायला लागली, आई काय विचार करत असेल, बाबा काय विचार करत असतील. रस्त्याने खूप गाड्या येत होत्या पण मात्र मुलगी घाबरून गेली होती. 10:30 वाजले होते. अशा वेळेला मुलगी घरातली चिंता करू लागली, आपली आई आपले वडील काय विचार करत असतील. म्हणून मुलगी ते एका झाडाच्या बाजूला जाऊन लपून बसली. आपलं काय होईल या विचाराने लपून बसलीत महाराज. पण पुढे काय घडलं ऐका. रस्त्याने जरी अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या, ती मुलगी सर्व गाड्या पाहत होती. पण एका 22-23 वर्षाचा तरुण मुलगा त्याची 2 व्हीलरवर मात्र त्या ठिकाणी तो येत होता. त्या मुलीनं ती 2 व्हीलर पाहिली. मागचा पुढचा विचार न करता त्या 2 व्हीलरला हात केला. गाडी थबकली, गाडी थांबली आणि ती तरुण मुलगी त्या गाडीवर बसली. मुलाचंही वय तरुण होतं आणि तीही तरुणी होती. मात्र मुलगी गाडीवर बसली. गाडी बेभान वेगाने सुरू झाली. मुलीचं घर आलं आणि मुलीनं सांगितलं, "ओ थांबा, माझं घर आलंय." गाडी थबकली, थांबली आणि मुलगी त्या गाडीवरून खाली उतरलीत महाराज. मुलीकडे त्या तरुण मुलाने पाहिलं आणि त्या तरुण मुलाने त्या तरुण मुलीला प्रश्न विचारला, "का हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?"
त्या तरुण मुलीनं सांगितलं, बोला काय प्रश्न आहे? तो मुलगा म्हटला, तुम्ही तरुण आहात, मी तरुण आहे, माझं वय 22-23 वर्षाचं आहे. रस्त्याने अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या, पण एकाही गाडीला तुम्ही हात केला नाही. मग माझ्याच गाडीला तुम्ही हात का केला? तर तरुण मुलगी हसली आणि सांगितलं, खरं सांगू का, तुम्ही तरुण आहात म्हणून तुमच्या गाडीला हात केला नाही, तुम्ही दिसायला छान आहात म्हणून तुमच्या गाडीला हात केला नाही, तुम्ही युवक आहात, मी युवक आहेत म्हणून तुमच्या गाडीला हात केला नाही. त्या तरुण मुलाने विचारलं, मग काय बघितलं आणि माझ्या गाडीला हात केला? त्या तरुण मुलीनं उत्तर फार गोड दिलं, रस्त्याने अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या, पण एकाही गाडीला हात करावं वाटला नाही, तुमच्या गाडीला हात केला त्याचं कारण वेगळं आहे. त्या मुलाने विचारलं, काय बघितलं आणि माझ्या गाडीला हात केला? त्या तरुण मुलीनं सुंदर उत्तर दिलं, खरं सांगू का, तुमच्याकडे पाहून तुमच्या गाडीला हात केला नाही, तर तुमच्या गाडीवर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला आणि नंतर तुमच्या गाडीला हात केलात. महाराज, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जरी पाहिला तरी अंतःकरणातली भीती निघून जाते, असं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलंय महाराज. एवढं कारण माझे छत्रपती शिवाजी राजे होतेत म्हणून या मंदिरावर कळस आहे, छत्रपती शिवाजी महाराज होतेत महाराज म्हणून तुम्ही आम्ही महिला कीर्तन ऐकू शकतोय, मी कीर्तन करू शकते. अरे नसते माझे राजे तर सर्वांना गोल टोप्या घालून नमाज पाडावा लागला असता. ही माझ्या राजांचीच कृपा आहे की आम्ही इथे सगळे बसू शकलोय, म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललंच पाहिजेत महाराज. म्हणून त्यांना जाणतं म्हणा, जाणता ही पदवी कुणालाही देऊन उपयोग नाहीत महाराज, ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे काय होता छत्रपती शिवाजी राजा, नाही केली त्यांनी मजा, सुखी केली त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सलाम आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलेत महाराज, म्हणून त्यांना जाणतं म्हणा. जाणता ही पदवी कुणालाही देऊन उपयोग नाही. उभ्या महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज जाणते आणि उभ्या विश्वामध्ये जर कोणी जाणतं असेल तर माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा, त्याच्या इतका जाणता उभ्या महाराष्ट्रातच नाही, उभ्या विश्वातच कोणीच नाही महाराज. किती जाणत आहेत महाराज, किती जाणत आहे. इथे 4 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं ना तरी माझा परमात्मा मी सांगू शकत नाही, आणि तुम्ही इथं ऐकून ऐकून किती वेळ बसलात तरी त्याला समजून घेणं इतकं सोपं नाहीये. अरे तो किती जाणत आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर एकदा आणि एकदाच विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये पायी चालून पहा आणि पंढरपुरापर्यंत पायी पायी गेलेत की मग कळेल की माझा देव किती जाणत आहेत महाराज. अरे किती जाणत आहेत. खरं सांगू महाराज, रिटायर झालात ना तुम्ही, रिटायर, पाणी आणायला सांगा, कोणी लवकर पाणी देत नाही, कोणी जेवण देत नाही, पण पंढरपूरच्या दिशेने हौशे गौशे नवशे कोणीही चालू द्यात महाराज, कोणीही चालू द्यात, पण ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही ते सुद्धा आमच्या हाताला धरतात आणि म्हणतात, माऊली 2 घास जेवाव आमच्या दारामध्ये. हे मात्र कोणी कळून घेत असेल आम्हाला तो केवळ आणि केवळ पंढरपूरचा मालक आहेत महाराज. किती जाणत आहे हो, किती काळजी आहेत महाराज त्याला. मजल दर मजल करत करत तिथपर्यंत जाईपर्यंत एकालाही उपाशी ठेवत नाही, इतका तो जाणत आहेत महाराज. विचार करा किती जाणत आहे. कदाचित खूप गरम झालं ना महाराज, खूप गरम झालं तर उन्हात पाऊस पाडतो, इतका तो जाणत आहे. आणि पाऊस पडला आणि वारकरी ओले झाले की आपोआप हळूवार वारा येतो आणि आपोआप कपडे सुकून जातात, इतका तो जाणत आहे. आमची काळजी आम्हाला करावी लागत नाही, इतका तो जाणत आहेत महाराज. खरं सांगू, लोक आम्हाला म्हणतात कीर्तनकारांना एवढे पाकिटं काय करायचे, हां लोक प्रश्न विचारतात काय करायचे पाकिटं. पण खरं सांगू, अगदी स्पष्टच बोलते ऐका. अख्खा कोरोना गेलात ना महाराजजी, पूर्ण कोरोना गेला, 2 वर्ष कोरोना होता. त्या कोरोनामध्ये कीर्तन घेणाऱ्यांनी आपल्याला विचारलं का हो तुम्ही बरे आहेत का? आला का एखादा फोन तुम्हाला कोणाला? नाही आलात ना. उलट कितीतरी आळंदीमध्ये संस्था सोडून निघून जावं लागलं. हां कोणी फोन करत नव्हतं, कोणी विचारत नव्हतं, जेवण केलं का, तुमचं बरं आहेत का, काय चाललं नाही विचारलं कोरोनामध्ये. तुम्ही सुद्धा कोणी आम्हाला विचारलं नाही कोरोनात आमचं काय चाललं, नाही विचारलं तुम्ही. पण तुम्ही सुद्धा काळजी करावी असं काही नाही महाराज, तुम्ही नाही केली तरी चालेल. पण आमच्या पांडुरंगाला महाराज मंडळीची इतकी काळजी होती महाराज. 2 वर्ष कार्यक्रम बंद राहिले, पण 2 वर्ष जेवढे कोरोनाने मेले तेवढ्यांचे श्राद्ध आमच्याच वाट्याला आले. तुझी चिंता त्यासी सर्व हाये, सर्व हाये, तुझी चिंता त्यासी सर्व हाये, सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे, सर्व आहे
चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे हे आवडीने भावे हरिनाम घेसे तुझे चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली काळजी करायची आपल्याला गरज नाही, आपली काळजी करणारा तो आहे महाराज. त्याला आपली किती काळजी आहे सांगू महाराज? इतकी काळजी आहे, इतकी काळजी आहे. आमच्या समवेत एक 70 ओलांडलेले बाबा होते दादा, आणि त्या बाबांना BP आणि शुगरची गोळी चालू होती. मौली निवृत्तीनाथांच्या समाधीपासून आमचं प्रस्थान झालं, आणि प्रस्थानाला निघाल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर त्यांच्या घरची माणसं आली, आणि ती घरची माणसं म्हटली, ताई बाबा खूप हट्ट करतायत वारीला यायचं, त्यांना BPची गोळी चालू आहे, शुगरची गोळी चालू आहे, ऐकत नाही, तुम्ही सांगा काहीतरी. म्हटलं मी काही वारीला यायला अडवू शकत नाही बाबा. आणि म्हातारं म्हटलं, ताई मेलो तरी चालेल पण वारीला आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या बाबांनी आमच्यासमोर निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. महाराज घडलेला प्रसंग सांगते. निवृत्तीनाथ महाराज ज्वलंत संजीवन समाधी आहेत, ज्याला अनुभव घेता आला त्याने घेतलात महाराज. समाधीवर डोकं ठेवलं की किती प्रसन्न वाटतं. तुम्ही आलात त्र्यंबकेश्वरला की कळेल तुम्हाला. त्या 70 ओलांडलेल्या बाबांनी समाधीवर डोकं ठेवलं आणि निवृत्तीनाथांशी आमच्या समोर बोललेत. बाबा बाबा म्हटले, निवृत्तीनाथ महाराज तुमची जर संजीवन समाधी असेल तर आजपासून BP आणि शुगरची गोळी घेणार नाही, पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत खाणार नाही, वाचवायचं का मारायचं ते तुमच्या हातात आहेत महाराज. 28 दिवसाचा प्रवास पालखी सोहळ्याचा, 28 दिवस बाबांनी BP शुगरची गोळी खाल्ली नाहीत महाराज, आणि आजवर मात्र जगतायत, आणि BP शुगरची गोळी कायमची बंद झाली. ही कृपा फक्त त्या पांडुरंगाची. सगळं जीवाचा करीतो सांभाळ, सगळं जीवाचा करीतो सांभाळ, सगळं जीवाचा करीतो सांभाळ, सगळं सकळ जीवाचा करीतो संभाळ, सकळ जीवाचा करीतो संभाळ, सकळ जीवाचा करीतो संभाळ, सकळ जीवाचा करीतो संभाळ. तुझं मोकलीला तुझं मोकलीला, तुझं मोकलीला, तुझं मोकलीला, तुझं मोकली, तुझं मोकलीला, तुझं मोकलीला, तुझं मोकलीला, तुझं मोकलीला, आईचे
सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. या जीवनामध्ये आपल्या सर्वांचा सांभाळ करणारा तो आहे. तो कधी कधी आम्हाला लोक म्हणतात, ताई आमच्या शेजारी 2 नंबरचं कमवणार आहे ते सुखी दिसतं, आम्ही माळकरी आहोत तरी आम्ही दुःखी आहोत, त्याचं कारण काय? महाराज, तो आज केवळ सुखी असेल पण काही कालांतराने त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागणार आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थ करत असेल तर आपला सांभाळ करणारा परमात्मा आहेत. महाराज, आपला सांभाळ आपल्याला करायची गरज नाही. कदाचित तुम्ही पालखी सोहळ्यात आले ना, मग कळेल की तो किती जाणत आहेत. महाराज, आमच्या समोर घडलेली घटना सांगते तुम्हाला. एक मात्र काही 15-20 जण वारेकरी होते आणि आमचा मुक्काम डोंगरगणला होता. डोंगरगणला आम्ही विसाव्याच्या ठिकाणी थांबलो आणि मुक्कामाला थांबल्याच्या बरोबर 15-20 जण पिकअपमध्ये गोरक्षनाथ गडावर दर्शनाला गेलेत. आणि गेल्याच्या मित्र असं सांगत असते, पालखी सोहळ्याला आलं की कुठं दर्शनाला जात बसू नका, कारण सगळे देव पालखी सोहळ्यात येतात आणि आपण तिकडे जातो. हे उलटं करायचं नाही, पण लोकाला दर्शन घ्यायची सवय. मग मात्र 15-20 जण पिकअपमध्ये गोरक्षनाथ गडावर गेलेत. महाराज, खोटं कशाला बोलणार, गडावरचं दर्शन घेतलं आणि पिकअप खाली डोंगरावरून निघाली. पिकअपचे ब्रेक फेल झाले. पिकअप जशी आली तशी एका छोट्याशा बाभळीला येऊन अटकली. खोटं वाटेल तुम्हाला, तिची अवस्था पाहिली असतील तर सगळ्या लोकाला वाटलं सगळे लोक याच्यातले खतम झाले असतील, गेले असतील. पण खोटं नाही बोलणार महाराज, 20 जण त्याच्यात होते, पण 20 जणांपैकी एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. ही कृपा होती फक्त त्या पांडुरंगाची. इतका तो जाणत आहेत. महाराज, आपल्याला आपली काळजी करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नित्य नियम ठेवा, साधना करा, चिंतन करा, तुमची काळजी करणारा तो आहे. एकाने मला प्रश्न विचारला, ताई इतक्या लांब पालखी सोहळ्यात पायी पायी जातात, तुमच्या पायाला सूज येत नाही का? त्याच्यावर मला उत्तर द्यावं वाटलं, पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते, याच्या करता वारी आहे. आमची मनं सुजली. तुम्ही विचार करा दादा, मी तर नेहमी सांगत असते, वारकऱ्यांनी वारी करणं फार गरजेचं आहे. आपली मनं सुजलीत ना काही येत नाही. कधी एखाद्या गायकाचे फक्त 4-5 प्रमाणं पाठ असतात, त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. एखाद्या वादकाला 4-5 बोल येतात, त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. एखाद्या कीर्तनकाराचे मोजून 4-5 कीर्तनं पाठ असतात, त्याला वाटतं माझ्यासारखं कोणी नाही. एखाद्या बंगल्यावाल्याने नक्कीच बंगला बांधलेला असतो, त्याला वाटतं गावात माझ्यासारखा बंगला कोणाचा नाही. मग ते वारीत चाललं की मग आपल्यापेक्षा वरचढ वादक पाहिला की मग आपल्याला वाटतं आपण कुठेच लागत नाही. आपल्यापेक्षा 70 ओलांडलेल्या बाबांचा पाठा पाहिला की मग वाटतं आपण कीर्तनकार काही कामाचे नाही. म्हणून मग एखादं बंगल्यावालं वारीत चाललं आणि कोट्याधीश माणूस सेवा करताना दिसलं की मग त्याला वाटतं आपण कुठंच लागत नाही. म्हणून आपल्या सर्वांना अहंकाराची सूज आलीत महाराज, आणि ती अहंकाराची सूज उतरावी याच्याकरता पंढरपूरची वारी. म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे, मनाची सूज उतरली पाहिजे आणि त्याच्याकरता आपण वारी केली पाहिजे. मानवी जीवनामध्ये आपल्याला आपली काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण तो जाणत आहे, आपल्याला जाणून घेणार आहे. बरं, तो नुसता जाणता नाही, तर एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर, एकट्याची. संपूर्ण जगावर एकट्याची सत्ता. सध्या महाराष्ट्र सांभाळायचा म्हटलं तरी 2दा मुख्यमंत्री बदलावा लागला, उपमुख्यमंत्री 2 करावे लागले, तरी महाराष्ट्राची परिस्थिती काही सुधरत नाहीत महाराज. पण मला सांगायचं एवढंच आहे की विचार जर केलात ना महाराज, तर संपूर्ण जगावर एकट्याची सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगात ते चाले. तुझी सतेने वेदासी बोलले, तुझी सतेने वेदासी बोलले, हे तुझी सतेने वेदासी बोलले, तुझी सतेने वेदासी बोलले, सूर्याची चालले तुझी आपले, सूर्याची चालले तुझी आपले, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवड. केव्हा चाले हे शरीर, कुणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविन, वृक्षाची ये पाने, हले ज्याची सत्ता. संपूर्ण जगावर एकट्याची सत्ता आहे, म्हणून तो जाणता आहे. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव
आपुलियाच ताय कायकी आपुलियाच ताय काय देव जाणता आपुलियाच ताय कायकी आपुलियाच ताय कायकी आपुलियाच ताय कायकी देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तो जाणता आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर आहे एवढा तो जाणत आहे. नुसता जाणता नाही तर तो चतुर आहे. किती चतुर आहे? माणसं त्याच्याही पुढे चतुराई करतात. तो किती चतुराई करतात तुम्ही बघा ना. एक जण असं बिडी माहिती का तुम्हाला? बायाच हो म्हणतात. मला तर शंकाच आली. बरं जाऊ द्या, माहीत असू द्या. हां, ओढण्याचा प्रयत्न करू नका, माहीत असू द्या. हां, एक जण असं बिडी ओढत आलं आणि आल्याबरोबर गणपती बाप्पाकडे पाहिलं आणि लाजलं. मी म्हणते जनाची नाही तर मनाची असावी, मनाची नाही तर देवाची तरी लाज वाटावी. देवाकडे पाहिलं आणि लाजलं. त्याला वाटलं गणपती पुढे कशी बिडी ओढावी आणि म्हणून गणपतीकडे पाहिलं आणि लाजलं आणि बिडी अशी मागं लपवली आणि पुढं चालली. खरं सांगा, ज्याने ही बॉडी बनवली त्याला बिडी दिसणार नाही का मागं लपवलेली? कोणाला फसवतात तुम्ही? एक सांगू तुम्हाला, अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल पण देवाला फसवण्याच्या भानगडीत पडू नका. अख्ख्या जगाशी खोटं बोललात तरी चालेल पण देवाशी कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. महाराज तुम्ही किती चतुर आहात पण आपल्यापेक्षा तो कई पटीनं चतुर. चतुरा तो शिरोमणी शिरोमणी गुण लावण्याची कानी लावण्याची कानी. चतुरा तो शिरोमणी शिरोमणी गुण लावण्याची कानी गुण लावण्याची कानी. हो मुकुटाचा कडा मणी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. इतका तो चतुर आहे की तुम्ही बघा महाराज इतका चतुर आहे. महिला मंडळ, आपल्या अंतःकरणात काय चाललं ना हे कोणाला सांगायची गरज नाही, त्याला एका मिनिटात कळतं. आता तुम्ही इथे बसलेत ना, तुमच्या मनात काय चाललं हे मी ओळखू शकते. तुमच्यापैकी कोण किती कपटी आहे हे सुद्धा सांगू शकते आणि तुमच्यापैकी कोण किती मोकळ्या मनाचे ते सुद्धा मी सांगू शकते. म्हणजे तुम्ही कोण आहात हे मी तुम्हाला सांगू शकते. पण तुम्ही असं समजू नका की कांचनताई भगत बिगत आहेत की काय, तसलं काही मला जमत नाही. पण माणसाचा फेस जो असतो, चेहरा असतो ना, तो चेहरा सांगतो माणूस किती आकडू आहे, माणूस किती खडूस आहे, माणूस किती मोकळ्या मनाचा आहे. तुम्ही पहा, मोकळे हसले की माणसं मोकळ्या मनाची, गालातली गालात हसली की समजायचं कपटी आहेत. दुसरं काय आहे? काही काही माणसं मोकळे हसत नाही, बोलत नाही, उगं काहीतरी समजायचं स्वतःला, काही अर्थ नाही त्या जीवनाला. म्हणून एक सांगता आहे का, आपल्या अंतःकरणात काय चाललं हे मला नाही कळालं, कोणाला नाही कळालं तर देवाला 100% कळतं. म्हणून एक सांगू तुम्हाला, तुम्ही कधी जर दुःखी झालात तर तुमचं दुःख आहेत ना, अजिबात शेजारच्या बाईला सांगू नका. म्हणजे इथल्या नाही बरं का, घरच्या, शेजारच्या बाईला सांगू नका, जावाला, मित्रांना, मैत्रिणींना अजिबात सांगू नका. का सांगू नका याचं कारण सांगते आहे का, जेव्हा आपलं दुःख आपण जेव्हा आपल्या मित्रांना, मैत्रिणींना सांगतो तेव्हा ती लोक आपलं दुःख रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. म्हणून आपलं दुःख कधी कुणाला सांगू नका. तुम्ही जर कधी दुःखी झालातच, कधी उदास झालात तर तुमचं दुःख माझ्या पांडुरंगाला सांगा, कारण तो सगळी दुःख निवारण्याचं काम. देवा सांगू
सुख दुःख देव निवारील भूक. तुमच्या जीवनातली भूक निवारण्याचं काम परमात्मा करतो. जे काही असेल, सुख असेल देवाला सांगा, दुःख असेल देवाला सांगा, बाकीचं कोणाला काही सांगत बसू नका. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही जर श्रद्धेने देवाची साधना करत असेल तर देवाला सांगायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण तुमच्या अंतःकरणात काय चाललंय हे देव ओळखतो, कारण तो चतुर आहे. देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. अंतरंगातलं ओळखतो इतका तो चतुर आहे. नुसता जाणता नाही, नुसता चतुर नाही, तर महाराज म्हणतात त्याच्यासारखा वेगळा आणि निराळा कोणीच नाहीत महाराज. तो निराळा आहे आपल्यामध्ये. किती निराळा आहे तुम्हाला सांगू, तो भेदभाव करत नाही म्हणून तो निराळा आहे. त्याच्याकडे गरीब आणि श्रीमंताचा भेद नाही म्हणून तो निराळा आहे. त्याच्याकडे स्त्री आणि पुरुषाचा भेद नाही म्हणून तो निराळा आहे. आज संप्रदायात सुद्धा ही पद्धत आहे महाराज. वारकरी संप्रदायात सुद्धा लोक म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही, बाईचं असेल तर आम्ही येत नाही. कितीतरी सप्ताहामध्ये बाईचं कीर्तन घेऊ देत नाही. मी तर अनेकदा सांगत असते, जी व्यक्ती म्हणते बाईचं कीर्तन चालत नाही त्या व्यक्तीला माझी विनंती आहे की या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल महाराज, 100% निघून जाईल. पण या नारदाच्या गादीवर या बाईत आई दिसायला तुमचे डोळे चांगले असणं फार गरजेचं आहे. डोळे जर चांगले असेल तर हिच्यातही आई दिसेल महाराज. म्हणून आपली दृष्टी चांगली असली पाहिजे. आणि स्त्री आणि पुरुषाचा भेद नाही म्हणून माझा परमात्मा निराळा आहे. कारण वारकरी संप्रदाय सांगतो, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. तृतीयपंथी लोकांना सुद्धा ॲक्सेप्ट केलंय, स्वीकारलंय. नवे नवे सकळांशी येथे आहे अधिकार, सर्वांना इथे अधिकार आहेत म्हणून तो वेगळा आहे. पण एक सांगू महाराज, त्याला जर जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही तुमचे कर्म चांगले करा. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर जिवंतपणे आईवडिलांचा सांभाळ करा. कर्म जर उत्तम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हिंदू धर्माचं पालन करा. सध्या आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं आज काळाची गरज आहे महाराज. कीर्तनात काय समजलं काय नाही समजलं मला माहीत नाही, पण माझ्या कीर्तनातनं निदान हिंदू धर्माचं जरी पालन करायला सुरुवात केली तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. सध्या बकरी ईद सण माहीत आहेत, आमच्या मुलांना सध्या नाताळाची सुट्टी माहीत आहे, पण हिंदूंच्याच मुलांना जर आषाढी कार्तिकी एकादशी जर माहीत नसेल तर हे आमच्या धर्माला सगळ्यात मोठी काजळी आहेत महाराज. आम्ही आमच्या धर्माचं शिकवण देणं आज काळाची गरज आहे. आज आमच्या हिंदूंच्या मुलाच्या कपाळाला टिळा दिसत नाहीत महाराज. आमच्या हिंदूंच्या मुलींच्या हातामध्ये बांगडी नाहीत, हिंदूंच्या मुलींच्या कपाळाला टिकली नाही, गळ्यात काही घालत नाही, कानात काही घालत नाही, पायात काही घालत नाही. मुलींना विचारलं असं का, तेव्हा मुलींचे पालक आम्हाला उत्तर देतात, ताई आमच्या मुली इंग्लिश मिडियमला आहेत, त्यांना टिकली लावू देत नाही, त्यांना कानात काही घालू देत नाही, त्यांना हातात बांगडी घालू देत नाही, मुलांना टिळे लावू देत नाही. हिंदू पालकांना माझी विनंती आहे, सगळ्या पालकांनी एक संघटित या आणि ज्या शाळेत ह्या चालत नाही त्या शाळेमध्ये सगळ्या पालकांनी जा आणि सांगा आमच्या हिंदूंच्या मुली टिकली लावतीलच, हिंदूंच्या मुली बांगडी घालतीलच, हिंदूंच्या मुली पायात घालतीलच, हिंदूंचे मुलं टिळे लावतीलच. असं असेल तर आमचे हिंदूंची मुलं तुमच्या शाळेत शिकतील, अन्यथा एकही हिंदूचा पोरग तुमच्या शाळेत येणार नाही. हिंदू मात्र गेले नाही तर शाळा बंद पाडाव्या लागतील महाराज. पण आमच्यामध्ये एक संघटितपणा नाहीत महाराज, आमच्यामध्ये एकता राहिली नाही आणि याचा फायदा परधर्मीयांनी सगळ्यात जास्त घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहेत महाराज. आमच्या मुलांना आमची धर्म परंपरा माहीत नाही. विचार करा जरा मुस्लिम धर्माकडे पहा. एवढ्याशा मुसलमानापासून तर वृद्ध मुसलमानापर्यंत बरोबर शुक्रवारी नमाज पडायला जातात महाराज. मग त्यांच्या धर्मातल्या लोकांना, मुस्लिम धर्मी लोकांना मुस्लिम धर्माचा जर अभिमान आहे तर तुम्हा हिंदूंना आपल्या हिंदू धर्माचा अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? असायला पाहिजे. मग मात्र आपण फक्त ओरडतोय, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही, देवघरात ज्ञानेश्वरी राहिली नाही, मग कशाला म्हणतात हिंदू आहोत? अरे स्वतःला जर हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देवघरातली ज्ञानेश्वरी सांभाळा, तर स्वतःला हिंदू म्हणा, अन्यथा हिंदू म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाहीत महाराज. आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं आज काळाची गरज आहे महाराज. अरे ते जर शुक्रवारी नमाज पाडतायत रेग्युलर, तर हिंदूंच्या सर्व मुलांना, सर्व मित्रमंडळाला माझी एक विनंती आहे
आहे ते जर शुक्रवारी नमाज पाडत असतील तर आपण आठवड्यातनं एकदा तरी शनिवारी मारुती मंदिरात जमा आणि हनुमान चालीसा सुरू करा, तर आमच्या धर्माचं पालन होईल महाराज, अन्यथा नाही. आणि आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजेत महाराज, आम्ही आमच्या हिंदू धर्माला जोपासलं पाहिजे. आज ही लेव जिहाद सारखी प्रकरणं घडायला लागलीत महाराज. आमच्या मुली आज मात्र त्या ठिकाणी पळून निघून जायला लागल्यात महाराज. हे का घडतंय? कारण आमच्या मुलांना आमच्या धर्माची शिकवण आम्ही देत नाहीत महाराज. आमच्या मुलांना आम्ही शिकवलं पाहिजे आमची धर्म परंपरा, आमच्या मुलांना आमची संत परंपरा शिकवली पाहिजे. आमचे ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीनाथ महाराज आमच्या मुलांना माहीत असायला पाहिजे. लहान मुलांना ज्ञानोबाराईचं पसायदान माहीत असलं पाहिजे. हे आमच्या मुलांना शिकवणं ही आमची काळाची गरज आहे. आज आमच्या धर्मावर फार मोठं संकट येणार आहे. मी कुठल्या पक्षाची म्हणून अजिबात बोलत नाही. मला फक्त असं वाटतं की आमचा धर्म टिकला पाहिजेत महाराज. आणि धर्म जर टिकला नाही तर सगळं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि धर्म टिकवायचा असेल तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी असे गणेश उत्सवासारखे उत्सव साजरे झाले पाहिजेत महाराज. गणेश उत्सव का साजरा व्हावा? कारण गणेश उत्सव आम्हाला धर्म शिकवतोय. गणेश उत्सव आम्हाला आईबापाचा सांभाळ करायला शिकवतोय महाराज. गणरायासारखं चातुर्य नाहीत कुठं. गणपती बाप्पानं जर काही केलं असेल तर स्वतःच्या माता पिताला देवता मानायला शिकवलंय. ती बुद्धीची दैवत म्हणजे गणपती बाप्पा आहेत महाराज. अरे ज्या वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा सांगितलीत महाराज, कार्तिक स्वामी मोहरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायला गेले, पण गणेशानं काय करावं महाराज? याच गणपती बाप्पानं काय करावं? पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या भानगडीत पडले नाही, तर शिव पार्वतीला मातृ आणि पितृत्वाला उभं केलं आणि दोघांना प्रदक्षिणा मारून प्रदक्षिणा पूर्ण केली. ती बुद्धीची दैवत आहेत महाराज. आणि ती बुद्धीची दैवत आम्हाला आमचा धर्म शिकवते महाराज, धर्माचं पालन करायला शिकवते. अशा गणरायाला नमन करणं हे आमचं आद्य कर्तव्य. वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना. वंदन तुला प्रथमा वंदन तुला प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना. प्रथमा वंदना मोरया श्री गजानना. उत्तराया आला तू भक्तजना. उत्तराया आला तू भक्तजना. हे गौरी पुत्रा दया घना. हे गौरी पुत्रा तू दया घना. तू तारा दे तू शक्ती दे तू जाया गजबतना. तू तारा दे तू शक्ती दे तू जाया गजबतना. प्रथमा हो प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना. प्रथम वंदन तुला मोर या श्री गजानना. त्या गणपती बाप्पाला वंदन केलेत महाराज. प्रथमतः वारकरी संप्रदायाने सुद्धा गणरायाला वंदन केलं. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी पूर्ण व्हावी म्हणून ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ज्ञानेश्वरी पूर्ण व्हावी म्हणून गणरायाला वंदन. त्या गणपती बाप्पानं जर आम्हाला काही शिकवलं असेल तर माता पिताची मात्र सेवा कशी करावी ते गणपती बाप्पानं शिकवलंय. धर्माचं पालन कसं करावं ते गणपती बाप्पानं शिकवलंय. म्हणून एक गाव एक गणपती
हा नियम आपण पाळणं खूप गरजेचं आहे. कारण गणपती बसतोयच त्याच कारणाने, कारण एक संघटित सगळ्यांनी राहावं. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला, याचं कारण आहे सगळ्यांनी एक संघटित राहावं, गणरायापुढे उत्सव साजरा करावा, एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, याच्यासाठी गणपती बाप्पाचा उत्सव आहे. आणि त्यानं आमच्या धर्माचं पालन होणार आहे. म्हणून त्या धर्माचं पालन होणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. कारण सध्या धर्माला काजळी लागली. तुम्ही पहा, लव जिहाद सारखे प्रकरण घडायला लागले, आज अत्याचार बलात्कारासारखे प्रकरण घडायला लागलेत महाराज. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोठ्या मुली तर बाजूलाच राहिल्या, आज 6 वर्षाच्या लेकरावर सुद्धा बलात्कारासारखे प्रसंग घडत आहेत महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहेत महाराज. आम्ही होतंय काय माहिती का, बलात्कारासारखा अत्याचारासारखा एखादा प्रसंग घडला की आमच्या डोक्यात एकच आहे की आंदोलन करायचं, मेणबत्त्या जाळायच्या. मी आता प्रत्येक ठिकाणी सांगत असते महाराज, आता मेणबत्त्या जाळण्याच्या भानगडीत पडू नका, अजिबात नका. आता मेणबत्त्या जाळत बसू नका. आता मेणबत्ती जाळण्यापेक्षा बलात्कारी जाळा, म्हणजे मेणबत्ती जाळण्याची वेळ पडणार नाहीत महाराज. आता ते जाळणं गरजेचं आहे, तेव्हा आमच्या मुली सुरक्षित राहतील. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मातृवर्गाला विनंती आहे, आपल्या मुलींना स्वयंपाक शिकवण्याबरोबरच कराटेसुद्धा शिकवणं गरजेचं आहे. स्वतःचं स्वरक्षण कसं केलं पाहिजे हे आमच्या मुलींना आम्ही शिकवलं पाहिजे. स्वतःचं रक्षण तिला करता आलं पाहिजे. म्हणून मुलींवर चांगले संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. जाता जाता या गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करेल, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. माझा धर्म टिकला तर हे कीर्तन टिकतील महाराज. म्हणून सध्या आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं काळाची गरज आहे. धर्माचं पालन करा, मुलींवर चांगले संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, तर देव कळेल, अन्यथा कळणार नाही महाराज. म्हणून माझा परमात्मा कसा आहे तो जाणत आहे, किती जाणत आहे, एकट्याची सत्ता आहे, किती चतुर आहे, अंतरंगातलं ओळखतो, आणि किती निराळा आहे, आपल्यापेक्षा तो वेगळा आहे. देव निराळा अलिप्त विटळा तुका म्हणे. पण ऐका, त्याला जर जाणून घ्यायचं असेल, त्या देवाला जर समजून घ्यायचं असेल, तर एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबार कुमारी. तो शब्द तुम्ही तुमच्या पोटात घालावा अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते. तसंच अविनाश महाराजांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्यांनी गोड अशी मृदुंगाची साथ केली, त्या आदरणीय हरिभक्त परायण आमचे गौतम महाराज आळंदीकर, खूप गोड वाजवलं, साजेसं वाजवलं. महाराजजी आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण सारंग महाराज अमळनेरकर, महाराजांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण कपिल महाराज पाटणकर, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आणि आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य जयजी महाराज, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत कायमस्वरूपी असतात. गोड असा आवाज आहे, ते स्वतः बी फार्मसी फर्स्ट क्लासमध्ये रिझल्ट लागलाय दादा, असे असणारे आमचे आकाशजी महाराज, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम सेवा अतिशय गोड, विंध्यवासिनी साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. फार गोड ऑपरेटिंग आहेत. त्याच पद्धतीने मंडप सेवा, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आयोजक समस्त ग्रामस्थ नवयुवक श्रीराम भजनी मंडळ, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आणि छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप, एक मिनिट हां, त्यांनाही नमस्कार करणार आहेत मी, पण थोड्या वेळ थांबा. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप, एकदा ग्रुप करता जोरदार टाळी वाजवा. मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनं करते. एकूण 7 ते 8 चॅनेलला माझे कीर्तन आहेत महाराज. आजही झी टॉकीजवर गणरायाचा उत्सव चालू आहेत आणि त्या उत्सवानिमित्त कीर्तन झी टॉकीजला चालू आहे. म्हणजे उद्याचे दिवस शेवट आहेत. आपल्याला जमलं तर उद्या 6 वाजता बघा. परंतु मात्र सगळी गावं फिरते, पण या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचा जो उत्साह पाहिला तो मला संपूर्ण महाराष्ट्रात कुठे दिसला नाही. आणि खरंच कौतुकास्पद ग्रुप आहेत. त्या संपूर्ण ग्रुपचं, संपूर्ण मंडळाचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय नमस्ते चॅनेल दादा, आपण गेली 2 तासापासून शूटिंग करतायत, आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. यूट्यूबला टाकणार आहात का कार्यक्रम?
यूट्यूबला टाका, फक्त हेडलाईन चांगली द्या. ते फार महत्त्वाचं आहे. नाही तर बाबा हेडलाईन वाचले की चक्कर येतात. तमाशात जितके हसले नसाल तितके कीर्तनात हसाल. आणि कीर्तन हा काही हसवण्याचा खेळ नाही दादा. कीर्तनात विनोद केले म्हणजे फार उत्कृष्ट कीर्तन झालं असं नाही. कीर्तनाचा अख्खा खेळ केलात लोकांनी. लोकाला विनोद सांगितले की लोक म्हणतात 1 नंबर कीर्तन झालं. कीर्तन हा विरंगुळा नाही, कीर्तन हा टाइमपास नाही, कीर्तन हे विनोदाचं साधन नाहीये. कीर्तन हे आत्मिक सुधारणा करण्याचं साधन आहे आणि ती सुधारणा झाली पाहिजे. महाराज, कोणत्याही कीर्तनाला तुम्ही 1 नंबर कीर्तन म्हणू शकत नाही. कीर्तनाची सध्या व्याख्या लोकांनी बदलून टाकली. पण मला एवढंच सांगायचं आहे दादा, कीर्तन व्यवस्थित टाका, सगळे बघतील, गावचं नाव उज्ज्वल होईल असं टाकालच, याच्यात अजिबात शंका नाही. आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. माझे पतिदेव आदरणीय हरिभक्त परायण सतीश महाराज जगताप, तेही गोड मृदुंग वाजवतात, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. तसंच हे बाळगोपाळ भजनी मंडळ या ठिकाणी उभं आहेत. फार आनंद वाटलं, खूप गोड नाचतायत केव्हाची, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. तरुण मित्र मंडळ आहेत, सगळे मात्र टाळ घेऊन उभे आहेत, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या ताई या ठिकाणी विना घेऊन उभे आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. चोपदार अगदी मात्र ॲक्टिव्ह आहेत. बरं वाटलं मला बघितल्यानंतर, खूप चांगले आहेत. आणि खरं सांगू का दादा, त्यांनी माझं चांगलं संरक्षण केलं. म्हणजे इथे एक सुद्धा किडा येऊ दिला नाही. वा वा. लाईटीचा नाही, पेनारा सुद्धा इथपर्यंत येऊ दिला नाही. म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. पुनश्च एकदा मंडळाचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करते. कुणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर क्षमा मागते. दादा, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमचे स्वप्नील भाऊ आल्यानंतर बघितलं, त्यांनी ही सगळी गावची माहिती दिली, फार बरं वाटलं. आणि आपण जी सेवा करताय ती सुद्धा फार महत्त्वाची आहेत. म्हणून स्वप्नील दादा, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. काहींनी उभं राहून कीर्तन ऐकलं, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि जाता जाता एक विनंती करेल की विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या सभा मंडपाच्या जीर्ण उद्धाराचं काम चालू आहेत महाराज. आणि मला असं वाटतं ते दगडी काम आपल्याला करायचं आहे. लाकडी न व्हावं, ते दगडी व्हावं, आपल्या सर्वांची इच्छा आहे. नाशिक जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं स्थान निवृत्तीनाथांचं आहे. आणि नाशिक जिल्ह्याने आत्तापर्यंत खूप मंदिरं बांधून दिले, बाहेरचे कीर्तनकार श्रीमंत केलेत नाशिक जिल्ह्याने. आणि सध्या आपण आपलं मंदिर करणं फार गरजेचं आहे. आणि सध्या नाशिक जिल्ह्याला दुसरे डोक्यावर घ्यायची घाण सवय लागलीत महाराज. पण असो, ठीक आहे, काय हरकत नाही. पण मला असं वाटतं आपल्या निवृत्तीनाथांच्या सभा मंडपाचं काम आपल्याला करायचं आहे. तसं एखाद्या नेत्याकडे निधी मागितला तर सहज मिळेल, पण आमची इच्छा आहे की ती लोकवर्गणीतनं झालं पाहिजे. तुम्ही जर कधी निवृत्तीनाथांच्या दर्शनाला आलेत तर मनामध्ये एक विचार आला पाहिजे की हा सभा मंडपाला आपला सुद्धा हातभार लागलेला आहे, ते आनंद मिळेल. म्हणून माझ्याकडे पावती पुस्तक आहेत. ज्यांना कुणाला पावती फाडायची असेल, इथे समोर 96-93 गाडी उभी आहेत आणि तिथे आपण संपर्क साधावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. ज्यांना दानधर्म करायचं त्यांनी 100% करा. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते.